अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बोरी आणि हंगेवाडी या दोन गावामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, गारपीट देखील झाली आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की डाळिंब शेती जी आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। हे मी सध्या डाळिंबाच्या शेतामध्ये आहे हंगेवाडी गावामध्ये। हे सगळे वादळी वाऱ्यामध्ये आलेल्या पावसामुळे सगळे झाडं जे आहे अक्षरशः पूर्ण पडलेले आहे। संपूर्ण बाग जी आहे ती या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ही झाडं बघा अक्षरशः हा मुळासकट ही झाडं बाजूला पडलेली आहे आणि हे सगळे डाळिंब पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या दोन्ही गावामध्ये जवळपास 120 हेक्टर वरती हे डाळिंब बाग होते आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय परिस्थिती होती त्या दिवशी, नेमकी काय सांगाल? त्या दिवशी खूप जोराने वारं होतं आणि वाऱ्याचा वेग इतका होता की बागामध्ये इतका म्हणजे पूर्ण धुराळ होता, काही दिसतच नव्हतं। आणि हे आमचे वडील सांगतात, कारण वडील हे कंटिन्यू शेतामध्ये असतात। एक शेतीला खूप भांडवल लागतं या, आणि म्हणजे डाळिंब बाग जर धरली तरी त्याला खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि या सर्व भांडवलासाठी थोडे छोटे काहीतरी व्यवसाय करावे लागतात। माझ्या गावात एक गिफ्ट शॉप आहे, त्या शॉपवरती होतं आणि मला एक फोन आला की दादा आपले बाग सर्व काही उद्ध्वस्त झाली आणि तू लवकर ये। मी आलो आणि ज्यावेळेस ही परिस्थिती पाहिली बागाची, तर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की हे जे पाहिलं, खाली पडलेली सगळी फळं होती, तुटलेली वगैरे होती। इतकी सुंदर बाग आणलेली होती। माझे वडील असतील, चुलते असतील, ते गवंडी काम करतात, ते सुद्धा यामध्ये हातभार म्हणून एक भांडवल म्हणून गवंडी काम करतात। मी शॉप चालवतो आणि हे शेती करत असतात। आणि ज्या बागेमध्ये आपण खूप मोठी स्वप्ने पाहिलेली असतात, माझी इच्छा होती इतकं सुंदर बाग आमच्या वडिलांनी चुलत्यांनी आणला होता की मीडिया मार्फत ह्याचं काहीतरी गाजावाजा होईल। पण त्याच ठिकाणी आज या ठिकाणी हे या वादळी वाऱ्यामध्ये हे नुकसानीचा व्हिडिओ काढावा लागला, ह्याचं खूप वाईट वाटलं। म्हणजे खरंच खूप वाईट वाटलं। काय काय स्वप्न बघितली होती काय? आता या बागेवरती आम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे लोन वगैरे केलेले होते, कारण की या बागेमध्ये आज जवळपास याचा डाळिंबाचा रेट 200 रुपये आणि 200 रुपये इतका रेट असल्यामुळे याच्यात खूप म्हणजे यामध्ये आम्हाला नफा मिळणार होता। परंतु हे सगळं धुळीसपाट झालं, एकदम खाली म्हणजे मातीवरती सगळी झाडे लोळली आणि सगळं काही एकदम हे झालं, सुन्न झालं। म्हणजे हे जे पाहुलच नाही हे सगळ्या गोष्टी। तुमचा किती बाग होता आणि किती नुकसान झालं? आमची 800 झाली होती आणि जवळजवळ 700 झाली होती, अशी पुष्पाट झाल्या। एक अर्धा तासाच्यात सगळं खराब झालं सगळं। मला काय बघू सुधाराय सध्याला आमची पोरगी शाळेत आहे, सगळे असं व्यवस्थित। यासाठी आता आम्हाला खर्च फार लागणार ना, त्याच्यामुळं फार नुकसान झालंय। आता जवळजवळ म्हणजे 70-80% नुकसान होऊन गेलं, सगळं खराब झालं सगळं। फुलं वाळून गेली, व्यापारी त्याला घेत नाहीत, काही नाही। तिकडे विकायचं नाही तरी तिकडे बी त्याला कोणी एवढं असं त्याला डिमांड देत नाही, पण असं झालंय। आता हे साधारणतः हे सगळे झाडे पडलेली आहेत, याचा काही उपयोग होईल म्हणजे काय परत येईल कधी? ही सर्वसाधारण बाग आहे, जी झाड आहेत याच्यातली पूर्णतः 200 ते 250 झाडं पूर्णतः उपटून पडलेली, आणि जी बाकीची झाडं जी दिसतात आपल्याला, ही झाडाचं एक साईड पूर्ण गेलेली, त्यामुळे याच्यातली किती टक्के उभा होतील ही सांगता येत नाही। आणि झाली तरी ती तात्काळ पूर्वपदावरती येईल असं कुठेही काही सांगता येत नाही। पूर्णतः ज्यावेळेस पूर्ण उभा होईल ना, त्यावेळेस कळलं याच्यातली किती झाडं। सर्वसाधारणपणे याच्यातली 60 ते 70% झाड निकामीच होणार। परिसरात काय, सगळ्या परिसरात काय परिस्थिती सर? परिसरात जवळपास अशीच भयंकर परिस्थिती, आणि त्यात अंगेवाडीमध्ये मधलं तर 250 ते 250 एकर वरती अशी परिस्थिती झालेली। काहींच्या बागेत 200 झाडं गेल्यात, काहींच्यात 100 गेल्यात, काहींच्यात पण जरी 100 झाडं गेली असली तरी बाकीच्या जी झाडावरती फळं असतील, त्यांचं टेजिंग असेल, त्यांचं तारा बांबू ही पूर्णतः निकामी झालेलं आहे। वाऱ्याच्या तीव्रतेमुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे। सरकारकडे काय मागणी आहे तुमच्याकडे? सरकारने शेतकऱ्यांकरता भरपूर अशी मदत द्यावी, कारण बागाला असा भरपूर खर्च झालेला आहे। आणि मोहरल्या अशामुळं शेतकऱ्यांनी कुठं कर्ज काढ, कुठं काय कर, कारण बागेला दर चांगले असल्यामुळं प्रत्येक जण कोणत्या तरी ह्यातून पैसे घेऊन कर्ज बँकेचं कायचं काढून बागेला खर्च केलेला आहे। पण या वादळी वाऱ्यामुळं सगळ्यांचं जी आशा होती ही धुळीला मिळालेली आहे।
तर निश्चित आपण बघतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कुठेतरी सरकारनं आता त्वरित मदत करावी अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरा कसं कुणाल जायकर, TVN मराठी, हंगेवाडी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.